मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे, कारण ट्रेनमधून जत्तेच्या जत्ते भरून मराठा आंदोलक जे आहेत ते आता CSMT परिसरात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। याच ठिकाणी दहीहंडी तयार करण्यात आली, याच ठिकाणी खो सुद्धा खेळण्यात आला आणि याच ठिकाणी हलगीच्या तालावर हे सगळे आंदोलक जे आहेत ते आपला निषेध नृत्य सुद्धा नोंदवत आहेत आणि सरकारपर्यंत हा नृत्य पोहोचवा अशी विनवणी सर्व प्रसार माध्यमांना देखील करतात। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत। डोळ्यावर गॉगल, त्यासोबत डोक्यावर टोपी आणि खांद्यावर भगवी उपकरणं घालून हलगीच्या तालावर हे सगळे मराठा आंदोलक नाचत आहेत, सरकारला जबाब विचारत आहेत आणि त्यासोबतच जोपर्यंत OBCतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही मुंबई सोडणार नाही असा इशारा सरकारला दिलेला आहे। काल आपण पाहिलं की CSMTचे रस्ते दोन्ही रस्ते बंद केले होते आणि आता रेल्वे स्थानकावर सुद्धा सर्व मराठ्यांनी जो परिसर आहे तो व्यापलेला आहे आणि या ठिकाणाहून त्यांना नेमकं कसं काढायचं हा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न सर्व प्रशासनापुढे उभा ठाकलेला आहे। RPFच्या तुकड्या या ठिकाणी आहेत, GRPच्या तुकड्या या ठिकाणी आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पण जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे आपल्याला मराठा बांधव आंदोलन करताना, शिट्या वाजवताना, उपकरणं फिरवताना हवेमध्ये दिसत आहेत आणि एकंदरीत सरकारला जबाब विचारत आहेत। हे बघा, हे आजोबा बघा, वयोवृद्ध आजोबा आहेत, त्यांना खांद्यावर घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी खांद्यावर घेत त्यांचा जो डान्स आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि पाटील पाटील नावाचा जो नारा आहे तो या ठिकाणी दिला जातोय। एकंदरीत संपूर्ण CSMTचा परिसर जो आहे तो हलगीच्या वादनानं दुमदुमून गेलेला आहे आणि ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। काही आंदोलक जे आहेत ते रेल्वेवर चढल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून खाली तातडीने उतरवण्यात आलं, कारण वर ओव्हरहेड वायर्स आहेत ज्यामध्ये करंट सुरू असतो, एखादी दुर्घटना होऊ नये याची दखल पोलिसांना घ्यायची आहे। त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या जे वातावरण आहे ते मुंबईमध्ये पाहायला मिळतं आहे। मुंबईचा CSMTचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये मराठा आंदोलकांची जी गर्दी आहे ती वाढलेली आहे आणि त्यांना रोखण्यासाठी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।